3,35,000। ओके, मध्ये पुश बटन स्टार्ट, 6 एअरबॅग, मॅकव्हील, सगळे फीचर्स भेटणार। स्पेशल ऑफर फुल अँड फायनल ही गाडी आपण देऊन टाकणार 3,25,000 ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल रेट 1,75,000 मध्ये, 3,25,000 मध्ये। ओके, 3,25,000 मध्ये तुम्हाला भेटतंय डिझेल वरना फुल अँड फायनल 4,90,000। त्यानंतर पेट्रोल सीएनजी वरना 2015चा मॉडेल आहे। VDI प्लस डिझेल गाडी म्हटलं तर मार्केटमध्ये खूप रेअर आहे। फुल साइज सेडान कोरोला अल्टिस 2012चा डिझेल व्हेरियंट जी व्हेरियंट आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजची व्हिडिओमध्ये मी आलो आहे एकच प्रसिद्ध जागा, प्री ओन कारच्या किंग आणि अंधेरीची शान, द वन अँड ओनली असद मोटर्स। इथे तुम्हाला सर्व प्रकारची सेकंड हँड कार भेटणार कमीत ते कमीत बजेटमध्ये। लोकेशन वगैरे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार। जास्त वेळ न घालता बोलू इकडचे प्राऊड होणार आपले द वन अँड ओनली असद भाऊ। असद भाऊ कशा आहात तुम्ही? सगळं बरं आहे। मी होप करतो आपली ऑडियन्स पण बरं असेल। हो हो, आणि तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या नवीन चॅनल साठी। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये होप करतोय की आपण पूर्ण स्टॉक आणि कमीत कमीत प्राइस मध्ये देऊन टाकू। आणि माझी पण अपेक्षा फर्स्ट व्हिडिओ आहे व्हील शो मराठीमध्ये, तर आपल्या ऑडियन्सला कमीत ते कमीत बजेट कार्स प्रोव्हाइड करा तुम्ही। चालेल साहेब, तर आता सुरू करूया व्हिडिओची सुरुवात करूया। पहिली गाडी जी आहे फोर्डची इकोस्पोर्ट, काय डिटेल्स आहे? तर साहेब आता सुरू करूया आपला कंप्लीट लाईनअप वरती। हो, फटाफट रॅपिड फायर स्टाईल मध्ये आपण पूर्ण गाडीचे डिटेल देऊन टाकू। तर चालू करूया। आपली पहिली गाडी जी आहे फोर्ड इकोस्पोर्ट पेट्रोल ऑम्बियंट व्हेरियंट आहे। सेकंड ओनरशिप मध्ये 2016च्या पेट्रोल मॉडेल। ओके, 2016च्या पेट्रोल मॉडेल 50,000 किलोमीटर चाललेली आहे। ओके, गाडी तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 4,20,000, 4,20,000। चला मित्रांनो, 4,20,000 मध्ये तुम्हाला पहिली गाडी भेटते। आणि पुढची गाडी आपल्या इंडियन प्रोडक्ट टाटा। त्याच्यानंतर आपण येत आहोत टाटाचं प्रोडक्ट टाटा टियागो 2020चं मॉडेल आहे। आणि एक्सएम व्हेरियंट डिझेल आहे। ओके, डिझेल 74,000 किलोमीटर चाललेली आहे गाडी। ओके, ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकणार डिझेल 2020चं मॉडेल फुल अँड फायनल 4,80,000। ओके, 4,80,000 मध्ये भेटतं तुम्हाला टाटाची प्रोडक्ट, ज्याचा मायलेज पण चांगला असणार। आणि अजून एक त्याच्यानंतर पांढऱ्या कलर मध्ये न्यू शेप टाटा टियागो 2021चा मॉडेल आहे। गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 32,000 किंवा 36,000 किलोमीटर चाललेली आहे। पेट्रोल व्हेरियंट एक्झॅक्ट टॉप एंड ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 4,90,000। ओके, 4,90,000, 4,90,000 मध्ये तुम्हाला भेटतंय टॉप मॉडेल। आणि अजून एक 7 सीटर मध्ये खूप चांगली गाडी रेनॉल्ट ट्रायबर। हा, त्याच्यानंतर येत आहे आपण 2022ची गाडी आहे। ओके, रेनॉल्टची ट्रायबर 7 सीटर पेट्रोल प्लस सीएनजी RXE व्हेरियंट आहे। आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार। हो, ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकू 2022ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी फुल अँड फायनल 4,90,000। जर तुम्हाला पाहिजे कमीत बजेट मध्ये 7 सीटर, तर ही गाडी अवेलेबल फॉर सेल ॲट असद मोटर्स। प्लस पॉईंट याचा आहे की MH12 पुणे पासिंग आहे। आणि एक्सेसरी मध्ये तुम्हाला कॅरियर पण भेटत आहे। अजून एक महिंद्राचं प्रोडक्ट आहे 2016ची KUV 100 व्हेरियंट आहे। ही K4 व्हेरियंट मध्ये आहे आणि डिझेल आहे। 45,000 किलोमीटर चाललेली आहे। ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फक्त 3,35,000। ओके, 3,35,000 मध्ये। अजून एक मारुती सुझुकी आर्टिगा, फेवरेट प्रोडक्ट तुम्ही सांगू शकतो हे यूज कार्स मार्केटमध्ये 2013चा VXI मॉडेल आहे। सेकंड ओनरशिप मध्ये ओके, गाडी चाललेली आहे 62,000 किलोमीटर। ही गाडी आम्ही तुम्हाला देऊन टाकणार 4,65,000। ओके, 4,65,000 मध्ये तुम्हाला भेटतं पांढऱ्या कलर मध्ये मारुती सुझुकी आर्टिगा। आणि अजून एक स्विफ्ट डिझायर आहे 2017चा मॉडेल आहे। सिंगल ओनरशिप मध्ये 23,000 किलोमीटर चाललेली आहे। प्युअर पेट्रोल गाडी देऊन टाकणार तुम्हाला फुल अँड फायनल 4,65,000। ओके, आणि त्याचा मोठा भाव त्याचा मोठा भाव नाही सब तेच गाडी आहे। फेसलिफ्ट न्यू शेप 2019चा मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी। गाडी सिंगल ओनरशिप मध्ये आहे। 70,000 किलोमीटर चाललेली आहे। ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 5,50,000। ओके, 5,50,000 मध्ये तुम्हाला भेटतं न्यू फेसलिफ्ट स्विफ्ट डिझायर। आणि अजून एक सेडान मध्ये त्यानंतर मारुतीचा सेडान लाईनअप आहे 2014ची सिंगल ओनरशिप मध्ये SX4 पेट्रोल प्लस सीएनजी VXI व्हेरियंट आहे। ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 3,25,000 मध्ये। 3,25,000 मध्ये तुम्हाला भेटतं पेट्रोल प्लस सीएनजी फुल साइज सेडान SX4। आणि अजून त्याच्यानंतर 2015ची VDI प्लस डिझेल गाडी म्हटलं तर मार्केटमध्ये खूप रेअर आहे। सिंगल ओनरशिप मध्ये डिझेल गाडी ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल
रॉक बॉटम प्राइस 5,10,000. ओके, 5,10,000 मध्ये तुम्हाला भेटत आहे डिझेल इंजन सियाज, ज्याच्या मायलेजची बात करू तर हायवे वरती तुम्हाला 18 ते 20 इझिली भेटणार तुम्हाला. आणि अजून एक सियाज परत 2016 ची सियाज आहे, ZXi प्लस ऑटोमॅटिक आहे. ओके, ऑटोमॅटिक आहे. ही गाडी जी आहे तुम्हाला भेटणार 4,90,000. ज्या कोणाला पण पाहिजे ऑटोमॅटिक सियाज तर ही आहे उपलब्ध सेल मध्ये. त्याच्यानंतर परत मारुतीचं प्रोडक्ट आहे हॅचबॅक बलिरो 2016चा वेरियंट आहे. अच्छा, डेल्टा मॉडेल पेट्रोल वेरियंट मध्ये. ओके, ही गाडी आपण सिंगल ओनरशिप, ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 4,45,000, 4,45,000 मध्ये. आणि अजून एक पांढरा कलर मध्ये 2013 ची रिट्स VDI डिझेल वेरियंट आहे. ओके, सेकंड ओनरशिप मध्ये ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 60-70,000 किलोमीटर. ओके, प्राइसिंग काय ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल रॉक बॉटम प्राइस 2,65,000. ओके, 2,65,000 मध्ये तुम्हाला भेटत डिझेल इंजन रिट्स आणि अजून एक स्विफ्ट डिझायर. त्याच्यानंतर 2011चा पेट्रोल CNG VXi स्विफ्ट डिझायर आहे. ओके, पेट्रोल CNG सिंगल ओनरशिप मध्ये गाडी आहे. ही गाडीचा कलर पण तुम्ही बघणार तर खूप चांगला कलर आहे. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 2,45,000 मध्ये. ओके, 2,45,000 मध्ये तुम्हाला भेटतं स्विफ्ट डिझायर आणि ज्यांच्या बजेट नाही असणार त्यांच्यासाठी लोन फॅसिलिटी पण उपलब्ध आहे. येत आहे आपण वर्नाच्या लाईनअप मध्ये. 2015 ची डिझेल SX वेरियंट आहे Hyundai वर्ना. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 3,90,000 मध्ये. 3,90,000 मध्ये. त्याच्यानंतर पेट्रोल CNG वर्ना 2015चा मॉडेल आहे. ही गाडी सेकंड ओनरशिप मध्ये आहे. ही गाडी SX तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल 4,65,000. अजून एक वर्ना 2015 ची सिंगल ओनर 50,000 किलोमीटर चाललेली पेट्रोल CNG वेरियंट आहे. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 4,90,000. डिझेल वर्ना आहे आपल्याकडे. डिझेल वर्ना पण आहे. डिझेल वर्ना आहे 2012चा मॉडेल. अच्छा, गाडी चाललेली आहे 1,00,000 किलोमीटर समथिंग. ओके, गाडी SX वेरियंट आहे आणि डिझेल मध्ये. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार फुल अँड फायनल 3,25,000 मध्ये. ओके, 3,25,000 मध्ये तुम्हाला भेटतं डिझेल वर्ना आणि अजून काय कलर अजून एक वर्ना आहे. हो, तर ही वर्नाची खास बात ही आहे की ही गाडी आहे SX ऑप्शनल. ओके, SX ऑप्शनल म्हटलं तर साहेब तुम्हाला याच्यामध्ये पुश बटन स्टार्ट, 6 एअरबॅग, मॅकव्हील सगळे फीचर्स भेटणार. आणि त्याच्यानंतर हे रेड कलर मध्ये आहे गाडी. आणि क्रोम किट वगैरे सगळं लावलेलं आहे. पेट्रोल गाडी, पेट्रोल वेरियंट मध्ये. ओके, ही गाडी जी आहे तुम्हाला तुमच्या व्ह्युअर्स साठी स्पेशल ऑफर फुल अँड फायनल ही गाडी आपण देऊन टाकणार 3,25,000 मध्ये. 3,25,000 मध्ये तुम्हाला भेटतं वर्ना जे की आहे टॉप मॉडेल मार्केट चॅलेंजिंग रेट मध्ये. त्याच्यानंतर सर अजून एक गाडी आहे Hyundaiची कॉम्पॅक्ट सेडान Hyundai Accent 2015 ची ऑटोमॅटिक SX ऑप्शनल आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग, पुश बटन स्टार्ट वगैरे सगळं भेटणार. ही गाडी 2015 ची सेकंड ओनरशिप मध्ये पेट्रोल तुम्हाला भेटणार फुल अँड फायनल 3,65,000. 3,65,000 मध्ये. अजून एक गाडी आहे 2014 ची Accent सिंगल ओनरशिप मध्ये फक्त 60,000 किलोमीटर चाललेली आहे. ही गाडी ही S वेरियंट आहे पण मॅकव्हील्स लावलेला आहे याच्यामध्ये. ही गाडी ऑटोमॅटिक भेटणार तुम्हाला फुल अँड फायनल प्राइस 3,45,000. ओके, 3,45,000 मध्ये तुम्हाला भेटतं रेड कलर मध्ये Hyundai Accent आणि अजून एक त्याच्यानंतर i10चा लाईनअप आहे. 2014 ची i10 आहे सेकंड ओनरशिप मध्ये पेट्रोल प्लस CNG. स्पोर्ट्स वेरियंट आहे. ही गाडी तुम्हाला भेटणार 2,90,000 2,90,000. अजून एक i10 आहे. त्याच्यानंतर 2012 ची परत ही गाडी आहे पेट्रोल गाडी स्पोर्ट्स वेरियंट मध्ये आहे. ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकणार फुल अँड फायनल 2,15,000. ओके, 2,15,000 मध्ये. अजून एक i10 आहे. ही जे आहे i10 2011 ची सिंगल ओनरशिप मध्ये आहे हे गाडी. ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 50,000 किलोमीटर्स. आणि ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल रेट 1,75,000 मध्ये. 1,75,000 मध्ये तुम्हाला भेटेल 2011 ची रेड कलर मध्ये Hyundai i10. ही गाडी बघून घ्या 2012 ची होंडा सिटी कॉर्पोरेट वेरियंट आहे. iVTEC याच्यानंतर प्युअर पेट्रोल मध्ये आहे. आणि याचा लुक तुम्ही बघणार तर क्रोम ग्रिल वगैरे सगळा फेसलिफ्ट वेरियंट आहे. प्युअर पेट्रोल मध्ये तुम्हाला देऊन टाकणार आपण फुल अँड फायनल प्राइस 2,90,000. ओके, 2,90,000 मध्ये. ज्याचा मॉडेल काय आहे 2012. हो, 2012चा मॉडेल आहे. आणि अजून एक इकडे 3 सेडान उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये जर्मन ब्रँड आहे आणि आपला जॅपनीज प्रोडक्ट पण आहे. 2015 ची Volkswagen Vento ऑटोमॅटिक आहे सिंगल ओनरशिप मध्ये ही गाडी आहे. ही गाडी चाललेली आहे समवेअर अराउंड 70,000 किलोमीटर.
DSG गेअरबॉक्सचं व्हेरियंट आहे. ही गाडी तुम्हाला घेऊन टाकणार आपण फुल लेंथ व्हेरियंट 4,65,000. ओके, 4,65,000 आणि अजून एक स्कोडा रॅपिड आहे प्युअर पेट्रोल मध्ये 2012 ची गाडी. व्हेरियंट ही गाडी तुम्हाला घेऊन टाकणार आपण 2,65,000. 2,65,000 मध्ये. आणि अजून एक रफ अँड टफ यूज ची गाडी फुल साइज सेडान कोरोला अल्टिस. फुल साइज सेडान कोरोला अल्टिस 2012चा डिझेल व्हेरियंट जी व्हेरियंट आहे. त्याच्यामध्ये नवीन टायर, नवीन सीट कव्हर्स, नवीन लॅमिनेशन वगैरे सगळं तुम्हाला भेटणार. ही गाडी तुम्हाला फुल आपण देऊन टाकणार 4,25,000 मध्ये. ओके मित्रांनो, 4,25,000 4,25,000 मध्ये तुम्हाला भेटतंय कोरोला अल्टिस, ज्याचा मॉडेल आहे 2012चा मॉडेल आहे. असद मोटर्स जे आहे साहेब लोकेटेड आहे अंधेरी ईस्ट मध्ये. ओके, अंधेरी ईस्ट मनोल वसंत ओएसएस म्हणून बिल्डिंग आहे जे मनोल मेट्रो स्टेशनच्या जवळच आहे. ओके, त्याच्या खाली बीएमसी पार्किंग मध्ये तुम्ही बीएमसी पार्किंग B1 पार्किंग मध्ये येऊन Y4 पिल्लर बघू शकता. Y4 पिल्लर वरती आपली पार्किंग आहे. हो, आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॅटलॉगचा लिंक सर्व सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटणार. तर मराठी बोलताना काही चुकी झाली असेल खूप क्षमस्व आहे. व्हिडिओला रॅपअप करूया. थँक्यू असं डिटेल्स साठी. मित्रांनो, भेटूया असंच नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन स्टे ट्यून्ड. जय हिंद, जय महाराष्ट्र.